Hello everyone, welcome to the fourth lecture of the topic solutions. आणि या टॉपिकमध्ये आपण उरलेल्या दोन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज बघणार आहे. लास्ट लेक्चर म्हणजे थर्ड लेक्चरमध्ये आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर 1 दॅट इज लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी नंबर 2 दॅट इज एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट दोन्ही प्रॉपर्टीज नीट समजून घेतल्यात आणि त्याच्यावरचे न्यूमेरिकल सॉल्व्ह केलेत. आज आहेत उरलेल्या दोन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिस्कशन. सो त्यातली पहिली जी आहे ती आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आणि लास्ट आहे ऑस्मॉटिक प्रेशर. डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट थर्ड आहे आणि ऑस्मॉटिक प्रेशर ही लास्ट आहे. बट आपण लेक्चर चालू करण्याच्या आधी एक गोष्ट मी सांगतो, इथे आज आहे थर्सडे. तुमच्याकडे थर्सडे फुल डे आहे. मी असं अज्युम करतो तुम्ही सकाळी लेक्चर बघताय. थर्सडे फुल डे आहे, फ्रायडे आहे, सॅटर्डे आहे. 3 दिवस तुमच्याकडे पूर्ण आहेत आणि संडेला आहे टेस्ट. आता या संडेला जी टेस्ट आहे ती फोर्थ टेस्ट आहे आणि आपण जसं डिस्कस केलं आहे फोर्थ टेस्ट ही मेजर टेस्ट पण असणार आहे. सो फोर्थ संडे आहे हा आणि त्यामध्ये आपल्याला 2 टेस्ट द्यायच्या आहेत. तर एक टेस्ट नॉर्मल असेल जशी वीकली होते आणि एक टेस्ट मेजर टेस्ट असेल ज्याच्यामध्ये आपण प्रिव्हियस 4 टॉपिक्सवरती टेस्ट बनवणार आहे आणि त्याच्यावरती आपल्याला टेस्ट द्यायची आहे. सो मेजर टेस्टमध्ये चांगला स्कोर येणं हे पण खूप जास्त महत्त्वाचं आहे. हे शो करणार आहे की तुम्ही किती रिव्हिजन करताय. मेजर टेस्टमध्ये तोच स्टुडंट किंवा तीच स्टुडंट जास्त स्कोर करू शकेल जिचं रिव्हिजन स्ट्रॅटेजी चांगली आहे. मी आधीच सांगितलं CET क्रॅक करण्यासाठी 1 नंबरचा रूल जो होता तो होता रिव्हिजन. इनफॅक्ट CETच सोडा, कोणतीही एंट्रन्स एक्झाम तुम्ही प्रिपेअर करत असाल, मग मे बी ती CET JEE नीट असेल, आपलेच 11-12ची सोडा, पुढे जाऊन तुम्ही UPSC द्याल, गेट द्याल, तुम्ही अजून कोणती कॅट द्याल किंवा अजून बरेच एंट्रन्स एक्झाम्स द्याल, GRE वगैरे, ज्या कुठल्या एंट्रन्स एक्झामचं तुम्ही प्रिपरेशन करत असाल तर रिव्हिजन त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची असते. नुसतं प्रिपेअर करत राहायचं आणि रिव्हिजनच नाही केली तर तुम्हाला गोष्टी रिकलेक्ट होत नाही एक्झाम टाईममध्ये. ठीक आहे. सो महत्त्वाचं आहे की रिव्हिजन झाली पाहिजे आणि ही रिव्हिजन आपण आत्तापासून करतोय. त्यामुळेच तर ही मेजर टेस्ट आम्ही प्लॅन करतोय. मेजर टेस्ट ठेवल्यामुळे तुम्हाला प्रत्येक 4-4 टॉपिकची रिव्हिजन होणार आहे आणि त्याचा बेनिफिट घ्या. आता 3 दिवस आहेत तुमच्याकडे, प्रॉपर स्ट्रॅटेजी बनवा की ह्या 3 दिवसांमधनं मागचे 4 टॉपिक कसे रिवाईज करणार, प्लस ह्या वीकमध्ये जो टॉपिक चालू आहे तो पण कसा प्रिपेअर करणार. सो होपफुली सगळे प्रिपरेशन चांगलं करत आहात, रिव्हिजन करत आहात. संडेच्या टेस्टमध्ये आपण बघूयात तुमचे स्कोर्स काय आहेत. मॅक्सिमम टू मॅक्सिमम स्कोर काढायचे आहेत. आपला एम काय आहे या बॅचचा तुम्हाला माहिती आहे. आपण लिहिलं आहे 100%, टार्गेट 100%. आणि 100% स्कोर्स तेव्हाच मिळतात जेव्हा तुम्ही खूपच एक्सेल करतात CETमध्ये. सो जर आपल्याला तसं करायचं असेल तर ऑब्व्हियसली फिजिक्समध्ये आउट ऑफ मार्क्स, केमिस्ट्रीमध्ये आउट ऑफ मार्क्स, मॅथ्समध्ये आउट ऑफ मार्क्स हे तुमचं टार्गेट प्रायमरीली पाहिजे. एकही मार्क चुकला, एकही मार्क नाही मिळाला तर तुम्हाला दुःख झालं पाहिजे. असं नाही की चला 4 चुकले ठीक आहे, चिल ॲटिट्यूड नाही पाहिजे. तुम्हाला ह्या गोष्टीचा त्रास झाला पाहिजे की माझा हा क्वेश्चन का चुकला. ठीक आहे. आणि त्यामुळे तुम्ही नेक्स्ट टेस्टमध्ये तो अवॉइड केला पाहिजे. एक क्वेश्चन हा इम्पॉर्टंट असतो. बघा, एक क्वेश्चन तुमचे रँक डिसाईड करतं, एक क्वेश्चन तुमचं पर्सेंटाईल डिसाईड करतो. सो एव्हरी क्वेश्चनला तुम्हाला पॉझिटिव्हली अप्रोच करायचं आणि कॉन्फिडन्सने अप्रोच करायचं. जर तुमचं प्रिपरेशन 100% आहे तर कुठल्याही प्रकारची भीती ठेवायची नाही आहे. आपल्याला सगळेच प्रश्न CETमध्ये हे सिलेबस ओरिएंटेडच असतात. आता हे आम्ही व्हेरीफाय केले, 2020चे आम्ही सगळे क्वेश्चन्स बघितले आहेत. एकही प्रश्न असा सापडला नाही की हा पूर्णपणे आउट ऑफ स्कोप आहे. सो प्रत्येक क्वेश्चन हा विदिन द स्कोप ऑफ सिलेबस असतो. सो तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची, जो सिलेबस आहे तो प्रॉपरली प्रिपेअर करायचा आणि ते आपण केलं तर ते फक्त त्याची रिव्हिजन आणि फक्त रिव्हिजन मारत राहायची. तुम्ही जेवढी रिव्हिजन माराल तुमचा कॉन्सेप्ट्स, तुमच्या गोष्टी अजून क्लिअर होतील, तुम्हाला एक्झाममध्ये पटकन आठवतील आणि त्यामुळे तुमचा टाईम वाचेल आणि चांगला स्कोर नक्की येणार आहे. हे तुम्ही प्रॅक्टिस करून बघा, रिव्हिजन करत राहा. या संडेच्या टेस्टमध्ये आपण बघूयात किती जणांना आउट म्हणजे पूर्ण 100 on 100 स्कोर येतोय. ठीक आहे. मेजर टेस्ट जी आहे ती पण 100 मार्क्सची आहे आणि नॉर्मल जी टेस्ट आहे वीकली टेस्ट ती पण 100 मार्क्सची आहे. ओके, टोटल PCM आणि PCBची. सो लेट्स स्टार्ट गाईज विथ द प्रॉपर्टीज. रिमेनिंग 2 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. त्यातली पहिली जी आहे ती आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. आता बघा, आपण 2 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी डिस्कस केल्या आहेत. पहिली आहे वेपर प्रेशर, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि दुसरी आहे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट. आपल्याला माहिती 4 कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीज आहेत. लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट आणि लास्ट आहे ऑस्मॉटिक प्रेशर. एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिली जी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे ना, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, त्याच्यावरतीच रिमेनिंग 3 बेस्ड आहेत. सो पहिली वापरून आपण बाकी एक्सप्लेन करत असतो. जसं की एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट तुम्हाला आठवत असेल मी कसं एक्सप्लेन केलं, तर वेपर प्रेशर
टेम्परेचर बरोबर वाढत जातो आणि ज्या वेळेस तो ॲटमॉस्फिअरिक प्रेशरला रीच होतो त्यावेळेस आपण म्हणतो अरे बॉइलिंग झालं पाण्याचं, बॉईल होतोय पाणी, लिक्विड बॉईल होतंय. हे सॉल्व्हंटचा ग्राफ आहे. बट जर मी त्या सॉल्व्हंटमध्ये सोल्यूट ॲड केला तर त्या सोल्युशनचं वेपर प्रेशर लोअर होतं. आता लोअर झालं ना, वेपर प्रेशर कमी झालं त्या टेम्परेचरला, त्यामुळे त्याला जर काही ॲटमॉस्फिअरिक प्रेशरपर्यंत रीच व्हायचं असेल तर त्याला थोडं लेट होऊन जातं पोचायला. सो त्यामुळे तो ॲक्च्युअल बॉइलिंग पॉईंटच्या थोडं पुढे जातो. जास्त टेम्परेचरला त्याला बॉईल व्हावं लागतं. त्याला म्हणतो आपण एलिव्हेशन बॉइलिंग पॉईंट एलिव्हेट झाला, वाढला. तसंच डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट पण वेपर प्रेशरने एक्सप्लेन करता येतं. लक्षात ठेवा, आपण याला अप्रोच बघूयात कसं एक्सप्लेन करायचं आहे. का बाबा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट का होत असेल, मी तुम्हाला त्याचे एक्सप्लेनेशन्स देतो. 2 एक्सप्लेनेशन्स देईन मी तुम्हाला कोणतं पटतंय तुम्ही बघा. एक गोष्ट लक्षात ठेवा, पहिलं तर मी तुम्हाला एक्सप्लेनेशन साधं देईन आणि नंतर आपण ग्राफिकल एक्सप्लेनेशन पण बघू त्याचं. जर आपण एक सॉल्व्हंट घेतला, समजा वॉटरच घेऊयात, आणि ह्या सॉल्व्हंट आहे ह्याला आपण थंड करतोय, म्हणजे त्याचं टेम्परेचर 20 आहे, त्याला 20चं 19, 18, 17 कूल करतोय. आपण जसं कूलिंग चालू करतो म्हणजे आपण हीट काढणं चालू करतो, तर हे जे वॉटरचे मॉलिक्युल्स असतात ना ते एकमेकांच्या जवळ यायला लागतात. आपल्याला माहिती आहे हीट काढायला लागलो की त्यांच्यामधला बॉन्ड अजून स्ट्रॉंग होतो. आणि ज्या वेळेस आपण पोचतो फ्रीजिंग पॉईंटला तेव्हा ह्यांच्यातला बॉन्ड एकदम स्ट्रॉंग बनून जातो आणि तो पूर्ण सॉलिडिफाय होणं चालू होतं. प्रोसेस ऑफ सॉलिडिफिकेशन कसं होतं, तर हे मॉलिक्युल्समधला इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ग्रो होतात, वाढतात. त्यामुळे आपण टेम्परेचर कमी करत पाण्याचं काय होतं, 0 डिग्रीला त्यांच्यातले इंटरमॉलिक्युलर फोर्सेस एवढे स्ट्रॉंग बनून जातात की आता सॉलिडिफिकेशन चालू होऊन जातं. बट त्याच पाण्यामध्ये मी साखर टाकली किंवा कुठला तरी नॉन वोलाटाईल सोल्यूट टाकून दिला, तर सोल्यूट टाकल्यामुळे काय होणार आहे, वॉटर मॉलिक्युल्स होते हे, तर वॉटर मॉलिक्युल्सच्या मध्ये हे सगळे सोल्यूटचे पार्टिकल जाऊन बसतील. काय होतील, सगळे वॉटर मॉलिक्युल्सच्या मध्ये जे स्पेस आहे त्या स्पेसमध्ये जाऊन ते मॉलिक्युल्स बसतील. आणि ते झाल्यामुळे आता वॉटरमधलं अट्रॅक्शन कमी होऊन जाईल. त्यामुळे आपण थंड करतोय 5 डिग्री, 3 डिग्री, 2 डिग्री, 1 डिग्री, 0 डिग्री. पण 0 डिग्रीला हवं तेवढं फोर्स मिळालाच नाही अजून, कारण की मध्ये जाऊन बसलाय शुगरचा मॉलिक्यूल, जो 2 वॉटर मॉलिक्यूलला अट्रॅक्ट नाही होऊ देते. त्यामुळे आपल्याला ह्याला अजून थंड करत बसावं लागतं. -1, -2, -3, -4 कुठेतरी जाऊन लो टेम्परेचर -4, -5 डिग्रीला जाऊन शेवटी हे इंटरमॉलिक्युलर वॉटरचे फोर्सेस आता सॉलिडिफिकेशन चालू करू शकतात. साध्या पाण्यामध्ये 0 डिग्रीला सॉलिडिफिकेशन झालेलं, 0 डिग्रीला फ्रीजिंग झालेलं. बट सोल्यूट ॲड केल्यामुळे 2 वॉटर मॉलिक्युल्स जे आधी इझिली 0 डिग्रीला अट्रॅक्ट झालेले त्याच्यामध्ये शुगरचा मॉलिक्यूल जाऊन बसला आता. त्यामुळे त्याचा इंटरमॉलिक्युलर फोर्सेस अजून टेम्परेचर कमी केल्यानंतर सॉलिडिफिकेशन चालू होतं. यालाच तर म्हणतो की फ्रीजिंग पॉईंट डिप्रेस झाला, डिप्रेशन कमी होणं, फ्रीजिंग पॉईंटचं कमी होणं, याला म्हणतात डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. हे झालं साधंवालं एक्सप्लेनेशन. आता मी तुम्हाला एक्सप्लेनेशन देणार आहे, ते राहणार आहे ग्राफिकल एक्सप्लेनेशन, की असं आपण वेपर प्रेशरचा ग्राफ प्लॉट करणार आणि नंतर एक्सप्लेनेशन बघूया. सो दुसरं वाला एक्सप्लेनेशन बघा, दोन्ही एक्सप्लेनेशन सेमच आहेत. दोन्ही एक्सप्लेनेशनमधनं आपल्याला सेमच गोष्ट कळतीये की बाबा कुठली एखादी गोष्ट ॲड केली की याचा फ्रीजिंग पॉईंट कमी होऊन जातो. बघा, पहिलं तर फ्रीजिंग पॉईंट काय असतो हा कॉन्सेप्ट समजून घेऊ आपण. फ्रीजिंग पॉईंट काय असतो, तर फ्रीजिंग पॉईंट हा जो असतो तो ज्या पॉईंटला वॉटर लिक्विड स्टेटमध्ये पण असतं आणि सॉलिड स्टेटमध्ये पण असतं, त्या पॉईंटला जिथे लिक्विड आणि सॉलिड दोन्ही स्टेट्स को एक्झिस्ट करतात. सो समजा वेपर प्रेशर सॉलिडला पण असतं, वेपर प्रेशर लिक्विडला पण असतं. लक्षात ठेवा, वेपर प्रेशर हे सॉलिडला पण असतं, सॉलिडमधनं पण वेपर निघतात आणि लिक्विडमध्ये वेपर प्रेशर जास्त असतं कारण की लिक्विडमधनं जास्त वेपर्स निघतात. सो तुम्ही म्हणाल सर सॉलिडला वेपर प्रेशर कसं असतं, तर असतं सॉलिडला वेपर प्रेशर. समजा मी बीकरमध्ये सॉलिड घेतला आणि वरतून झाकण लावलं, तर ह्या सॉलिडमधनं पण थोडंफार गोष्टी वेपराईज होतील, इव्हॅपोरेट होतील आणि त्या या आतमधल्या स्पेसमध्ये दे विल एक्झर्ट सम प्रेशर, दॅट इज कॉल्ड एज वेपर प्रेशर ऑफ सॉलिड. सो वेपर प्रेशर ऑफ सॉलिड हा पण त्याच्या सॉलिडच्या टेम्परेचरवर डिपेंड करणार आहे. सो समजा ही आहे सॉलिडच्या वेपर प्रेशरची लाईन. ही कसली लाईन आहे, सॉलिडच्या वेपर प्रेशरची लाईन. सॉलिड म्हणजे मी इथे सॉल्व्हंट घेतोय, सॉलिड स्टेटमध्ये सॉल्व्हंट आहे. इथे कोण आहे, सॉलिड स्टेटमध्ये सॉल्व्हंट आहे का, हा सॉल्व्हंटची लाईन आहे. मी आत्तापर्यंत सोल्यूट अजून ॲडच नाही केलं आहे, मी सॉल्व्हंटबद्दल बोलतोय, पाण्याबद्दल बोलतोय.
अशी त्याची लाईन येते. म्हणजे मी त्याचं टेम्परेचर 0 केलं तर वेपर प्रेशर 0 होणार आहे. ऑब्व्हियसली 0 केल्विनला परफेक्ट सॉलिड जो असतो तो थोडीच इव्हॅपोरेट होणार आहे. नाही, टेम्परेचर वाढवू तर तो वेपर प्रेशर वाढेल. एका पॉईंटला जाऊन तो एका टेम्परेचरला जाऊन तो काय होतो, तो सॉलिड आता नो लॉंगर इट रिमेन्स सॉलिड, तो लिक्विफाय होतो. सो लिक्विफाय जेव्हा होतो तेव्हा त्याची लिक्विडच्या वेपर प्रेशरची लाईन बनते. लिक्विडच्या वेपर प्रेशरची लाईन बनते. ही लिक्विडच्या वेपर प्रेशरची लाईन आहे. लिक्विड सॉल्व्हंटची वेपर प्रेशरची लाईन आहे. आता बघा, आपण आत्ता सध्या लिक्विड स्टेटमध्ये आहे, पाणी आहे. आपल्याला माहिती आहे पाणी 0 डिग्रीला 0 डिग्रीला लिक्विफाय फ्रीज होतं. पाणी 0 डिग्रीला लिक्विड आणि सॉलिडची लाईन मीट होती आहे, बरोबर ना. वॉटरचा हा फ्रीजिंग पॉईंट आहे कारण की लिक्विड सॉल्व्हेंट सॉलिड सॉल्व्हेंटची वेपर प्रेशरची लाईन मीट होती. आता जर काही मी एक तर तुम्हाला मी रिझन सांगितलं आहे, शुगर टाकल्यामुळे का लोवरिंग ऑफ फ्रीजिंग पॉईंट का होतो ते तर मी तुम्हाला सांगितलं की मध्ये शुगर जाऊन बसतो आणि ॲटममधलं अट्रॅक्शन कमी होतं. बट हे एक्सप्लेनेशन बघा तुम्ही, जर मी पाण्यामध्ये शुगर टाकली तर पाण्याचं स्वतःचंच वेपर प्रेशर लोअर होणार आहे ना. स्वतःचंच वेपर प्रेशर काय होणार आहे, कमी होणार आहे. प्रत्येक ठिकाणी कमी होणार, प्रत्येक ठिकाणी कमी होणार आहे. सो ग्राफ अख्खाच खाली उतरणार आहे. आणि असं केल्यानंतर हा ग्राफ जो आहे तो सॉलिड सॉल्व्हंटच्या लाईनला कुठे इंटरसेक्ट होईल, या पॉईंटला. तुम्ही म्हणाल सर नाही, काहीतरी चुकतं इथे. इथे तुम्ही सॉलिड सॉल्व्हंट का घेताय, हे तर जसं लिक्विड सोल्युशन आहे, हे सोल्युशन आहे, सोल्युशनचं वेपर प्रेशरचं ग्राफ आहे. तर इथे मला सॉलिड सोल्युशनचा ग्राफ पण ड्रॉ केला पाहिजे, मी सॉलिड सोल्युशनचा ग्राफ पण ड्रॉ केला पाहिजे. बट लक्षात ठेवा, आपण इथे असं बोलतोय की जे सोल्यूट आपण ॲड करणार आहे ते सॉलिड स्टेटमध्ये आतमध्ये डिझॉल्व्ह होणार नाही. म्हणजे मी जर काही शुगर टाकली आहे वॉटरमध्ये आणि मी ज्याला फ्रीज केलं तर सॉलिड शुगर जी आहे ना ती निघून जाईल पाण्यामधून, फक्त वॉटर फ्रीज होईल, फक्त वॉटर फ्रीज होऊन जाईल आणि शुगर ही डिझॉल्व्ह नाही होणार त्याच्यामध्ये. ठीक आहे. सो हा ग्राफ कसा येईल बघा, लिक्विड सोल्युशनची ही लाईन, लिक्विड सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर हे आहे, त्याच्यामध्ये सोल्यूट ॲड केल्यामुळे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर झालं आणि ती लाईन आता या सॉलिड सॉल्व्हंटच्या लाईनला इथे मीट होणार आहे. सो नक्कीच ती 0पेक्षा कमी टेम्परेचरला जाऊन मीट होणार आहे, समजा -1ला होणार आहे. सो इथे फ्रीजिंग पॉईंट हा जो मीटिंग जो पॉईंट आहे त्यांचा लिक्विड आणि सॉलिडचा मीटिंगचा पॉईंट आहे तोच तर असतो फ्रीजिंग पॉईंट. तो फ्रीजिंग पॉईंट नक्कीच कमी झालेला दिसतो इथे. सो डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट झालेलं आहे. हे एक्सप्लेनेशन तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट गेलं असेल, पहिलंवाला सोपं होतं खूप एक्सप्लेनेशन, की बाबा पाणी 0 डिग्रीला इझिली अट्रॅक्ट होऊन सॉलिडिफाय होतं. बट मध्ये मी शुगर टाकून ठेवली तर वॉटर मॉलिक्युल्स एकमेकांपासून दूर दूर जातील, त्यामुळे अट्रॅक्ट इझिली होणार नाही. सो 0 डिग्रीला ते फ्रीज होत नाही, अजून लो करून नंतर त्यांना फ्रीज करावं लागतं. सो फ्रीजिंग पॉईंट डिप्रेस होतो, हे आपण एक्सप्लेनेशन बघितलं आहे. सो हे एक्सप्लेनेशन आणि हे एक्सप्लेनेशन दोन्ही इम्पॉर्टंट आहेत. तुम्हाला बोर्ड एक्झाममध्ये विचारू शकतात, तुम्हाला हा ग्राफ ड्रॉ करायचा आहे. सॉल्व्हेंट सोल्युशन मी नीट ग्राफ प्लॉट करून देतो तुम्हाला. सो तुम्ही तो ग्राफच रेफर करा. सी, हा वेपर प्रेशर आहे, हा टेम्परेचर आहे. ठीक आहे. हा जो ग्राफ ड्रॉ केला आहे मी, हा सॉल्व्हेंटचा ग्राफ आहे. सॉल्व्हेंट कुठल्या स्टेटमध्ये, लिक्विड स्टेटमध्ये. आपण त्याच्यामध्ये काही सोल्यूट टाकल्यामुळे त्याचं लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर झाले, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. ठीक आहे. आणि लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर झाले, नो प्रॉब्लेम. बट इथे काय झालं बघा, आता हा तर सोल्युशन झालं ना, हे सॉल्व्हेंट, हा सोल्युशन, हे दोघं लिक्विड स्टेटमध्ये. सॉलिड स्टेटमध्ये हा सॉलिड स्टेटचा ग्राफ आहे. सॉलिड सॉल्व्हेंट काय, सॉलिड सॉल्व्हेंटचा ग्राफ आहे, तो इथे मीट होतोय. सो हा पॉईंट काय असतो, त्याचा ओरिजिनल फ्रीजिंग पॉईंट असतो, TF, ओरिजिनल फ्रीजिंग पॉईंट, म्हणून TF नॉट म्हणूया. आणि सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट हा शिफ्ट झालेला आहे, हा TF आहे नुसता. सोल्युशनचा फ्रीजिंग पॉईंट कोण मोठा आहे, इथे ओरिजिनल फ्रीजिंग पॉईंट मोठा आहे फायनल फ्रीजिंग पॉईंटपेक्षा. म्हणजे इथे डिप्रेशन झालं आहे फ्रीजिंग पॉईंटमध्ये. आणि किती डिप्रेशन झालं आहे, TF नॉट मायनस TF, एवढं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट झालेलं आहे. आता हे जे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट झालेलं आहे ना, हे कशावर डिपेंड करणार आहे, तर कॉमन सेन्सवर डिपेंड करणार आहे तुमच्या, की तुम्ही जेवढं साखर टाकाल तेवढं वॉटरमध्ये आतमध्ये शुगर विल कम इनसाइड अँड देअरफॉर मॉलिक्युलर फोर्सेस कमी होतील. सो मी जेवढं जास्त नंबर ऑफ मोल्स टाकीन, जेवढी जास्त पार्टिकल्स टाकीन, तेवढं डिप्रेशन जास्त होईल. सो अकॉर्डिंग टू द एक्सपेरिमेंट्स इट वॉज फाउंड दॅट, एक्सपेरिमेंटली इट इज ऑब्झर्व्ड दॅट, की बाबा डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट किती होणार आहे, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट किती होणार आहे, तर तो डायरेक्टली प्रपोर्शनल असणार आहे तुम्ही किती मोलल सोल्युशन बनवताय. सेम आहे बघा, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटचा असाच फॉर्म्युला होता, तिथे डेल्टा TB होता, इथं डेल्टा TF आहे.
directly proportional to the molality, and the constant of this proportionality is called as kf into m. आणि या कॉन्स्टंटला म्हणतात फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट किंवा इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. हे तुम्ही व्हॅल्यूज क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट आणि फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट. काल जसा होता मोलल एलिव्हेशन कॉन्स्टंट किंवा इबिलोस्कोपिक कॉन्स्टंट एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटमध्ये, इथे डिप्रेशन आहे फ्रीजिंग पॉईंटमध्ये, सो त्याला म्हणून फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन कॉन्स्टंट पण म्हणतात किंवा क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट पण म्हणतात. आणि हा जो कॉन्स्टंट आहे हा प्रत्येक लिक्विड आणि सॉलिडचा वेगळा आहे. म्हणजे वॉटरसाठी तो वेगळा फिक्स्ड असेल, तो बेन्झिनसाठी फिक्स्ड असेल, तो तिसऱ्याच कोणासाठी तरी फिक्स असेल. हा मटेरियलची प्रॉपर्टी ही आपल्या हातात नाही, तुमच्या माझ्या हातामध्ये. तुमच्या माझ्या हातामध्ये सोल्युशन बनवणं आहे आणि त्यांनी चेक करणं आहे की किती डिप्रेस होणार आहे, दॅट्स इट. हा कॉन्स्टंट राहणार. हा झाला फॉर्म्युला. आणि या फॉर्म्युल्याने आपला एकमेव आपल्या जो एम असतो कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी शिकण्याचा, तो असतो मॉलिक्युलर वेट शोधणं. सो मॉलिक्युलर वेट कसं काढू शकतो आपण युझिंग दिस फॉर्म्युला ते आपण बघूयात. कालच आपण बघितलं आहे एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंटमध्ये आपण मॉलिक्युलर वेट कसं काढलं, त्याच फॅशनमध्ये इथे पण मॉलिक्युलर वेट आपल्याला काढायचं आहे युझिंग डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटचा कॉन्सेप्ट. ओके, सो आपला जो एम आहे का शिकतो आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, तर आपण कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी शिकण्यामागे रिझन आहे की आपल्याला अननोन ऑब्जेक्ट्सचे मॉलिक्युलर वेट काढायचे. सो समजा माझ्याकडे एक लिक्विड आहे, या लिक्विडमध्ये मी छोटासा सोल्यूट टाकणार आहे. हा सोल्यूट नॉन वोलाटाईल आहे आणि मी छोटाच अमाऊंट टाकणार आहे कारण की मला डायल्यूट सोल्युशन बनवायचं आहे. सो मी जर का याच्यामध्ये टाकला तर याचा फ्रीजिंग पॉईंट डिप्रेस होणार आहे आणि अकॉर्डिंग टू द फॉर्म्युला डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट विल बी KF into molality. But what is the definition of molality? Molality is defined as number of moles upon weight of solvent in kilogram. आता आपल्याला माहिती आहे वजन ह्याचं ग्रॅममध्ये दिलेलं असतं. सो याला किलोग्रॅममध्ये कसं करायचं, 1000ने डिवाइड करायचं की तो बनतो किलोग्रॅम. सो W1/1000 करावं लागेल ना, तेव्हा जाऊन तो किलोग्रॅम बनेल ना. कारण की डेफिनेशन ऑफ मोलॅलिटी काय, मोलॅलिटी आठवत आहे का, मोलॅलिटी इज डिफाइंड एज नंबर ऑफ मोल्स अपॉन वेट ऑफ सॉल्वंट इन केजीमध्ये असणं गरजेचं आहे. सो मी त्याला केजीमध्ये कन्वर्ट करून टाकलं आहे, इज इक्वल टू डेल्टा TF. हा 1000 वरती जातो. सो 1000 KF इंटू नंबर ऑफ मोल्स कसे काढायचे सोल्यूटचे, तर त्याचं गिवन वजन अपॉन त्याचं मॉलिक्युलर वजन. नंबर ऑफ मोल्स काढले, खाली W1 आहेच की रे, इज इक्वल टू TF. आपला इच्छा आहे मोलर मास काढण्याची, सो मोलर मास वरती जाईल आणि आपला हवा तसा फॉर्म्युला बनेल. मॉलिक्युलर वेट ऑफ दॅट सोल्यूट इज इक्वल टू कालसारखंच बघा, वेट फ्रॅक्शन इंटू कॉन्स्टंट 1000 KF अपॉन कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कोण आहे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट. अरे सेमच तर फॉर्म्युला आहे, काल पण हाच फॉर्म्युला आपण बघितला आहे. तिन्ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीजचा फॉर्म्युला असाच आहे दिसायला, वेट फ्रॅक्शन, कॉन्स्टंट आणि कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. वेट फ्रॅक्शन, कॉन्स्टंट, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. जसं की तुम्हाला हे लगेच रिलेट करता येईल म्हणून सांगतो हे पुसून. तिन्ही फॉर्म्युले एकाच वेळेस एकाच पॉईंटमध्ये मी तुम्हाला लिहून दाखवतो, म्हणजे तुम्हाला गोष्टी पाठ रट्टा मारायची गरज नाही. कॉन्सेप्ट समजून घ्यायचा की मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट तुम्ही तिन्ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वापरून काढू शकता. काय रूल राहणार आहे, वेट फ्रॅक्शन कॉन्स्टंट, इथे स्टँडर्ड फॉर्म्युला लिहितो, वेट फ्रॅक्शन कॉन्स्टंट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. कॉन्स्टंट कोण असतो पहिल्या लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरसाठी कॉन्स्टंट असतो सॉल्वंटचं मॉलिक्युलर वेट. सॉल्वंटचं मॉलिक्युलर वेट असतं. इथे मात्र तो 1000 KB असतो आणि इथे असतो तो 1000 KF. सांगा बरं, कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी लोअरिंग ऑफ वेपर प्रेशरमध्ये काय आहे, रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, ही स्वतःच कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. इथे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी कोण आहे, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, आणि इथे कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट, डेल्टा TF. हे 3 फॉर्म्युले आत्तापर्यंत आपण 3 कॉन्सेप्ट बघितले, त्याच्यावरती बेस्ड आहे. आपण यावरती खूप सारे न्यूमेरिकल सॉल्व्ह केले, आज वेळ आहे ह्याच्यावरचे क्वेश्चन सॉल्व्ह करण्याची. सो आपण यावरचे क्वेश्चन पहिले टेक्स्टबुकमधले करूयात, टेक्स्टबुकमधले सॉल्व्ह झाले की अनसॉल्व्ह करूयात, आणि हे सगळं झाल्यानंतर देन वी विल मूव्ह टू DPP प्रॉब्लेम. बट बिफोर दॅट आपण चौथी पण प्रॉपर्टी बघून घेऊयात, व्हॉट इज द फोर्थ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. सो फर्स्ट वी विल कंप्लीट द न्यूमेरिकल्स.
ऑफ फ्रीजिंग पॉईंट डिप्रेशन. न्यूमेरिकल्स झाल्यानंतर वी विल स्टार्ट विथ द कॉन्सेप्ट ऑफ ऑस्मॉटिक प्रेशर, दॅट इज द फोर्थ कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. ओके, सो आपण बघूयात आता काही बेसिक डेफिनेशन की डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट जे आपण स्टडी केलं त्यामध्ये के एफचं डेफिनेशन काय देता येईल. तर के एफला डिफाईन कसं करतात बघा. एम इज इक्वल टू 1 जर काही मी घेतला म्हणजे 1 मोलल सोल्युशन घेतलं. 1 मोलल सोल्युशन म्हणजे काय, 1 मोल 1 kg सॉल्व्हंटमध्ये ॲड केला असेल. जर 1 मोलल सोल्युशन घेतलं तर के एफ इज डिफाईन्ड ॲज क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज डिफाईन्ड ॲज द डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट ऑफ 1 मोलल सोल्युशन. 1 मोलल सोल्युशन, 1 मोलल सोल्युशनचं डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट किती होतं त्यालाच तर म्हणतात क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट. परत रिपीट करतोय, क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट इज डिफाईन्ड ॲज डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट फॉर 1 मोलल सोल्युशन ऑफ नॉन वोलाटाईल सोल्यूट किंवा 1 मोलल सोल्युशन ऑफ नॉन वोलाटाईल सोल्यूट म्हणजे काय, जो सोल्यूट ॲड केला आहे तो नॉन वोलाटाईल आहे. आणि हे तर आपण आधीच क्लिअर केले की जो कोणी सोल्यूट आपण ॲड करणार आहे तो नॉन वोलाटाईल आहे. बरोबर. सो दिस इज द मिनिंग ऑफ के एफ. के एफचा हा डेफिनेशन झालं. युनिट काय असणार आहे, तर युनिट कालच बघितलं आपण. के एफचं युनिट काय असेल, डेल्टा टी एफ म्हणजे चेंज इन टेम्परेचर डिग्री सेल्सियसमध्ये देऊ शकतो मी, डिवायडेड बाय मोल. मोलाल 1 मोलाल काय असतो, नंबर ऑफ मोल्स अपॉन किलोग्रॅम मास, के जी असतं. सो के जी डिग्री सेल्सियस पर मोल हे युनिट पण चालणार आहे. आणि डिग्री सेल्सियसला मी केल्विन पण लिहू शकतो. के जी केल्विन पर मोल पण चालणार आहे. तुम्ही म्हणाल सर डिग्री सेल्सियस आणि केल्विन कसं चालेल, ह्याला तर फॅक्टर आहे 273 वाला, मग तो नाही लिहायचा का, तर नाही. चेंज जेव्हा जेव्हा असतं टेम्परेचर, लक्षात ठेवा फिजिक्समध्ये आपण शिकणार आहे, ज्या ज्या वेळेस चेंज इन टेम्परेचर असतं ना त्या वेळेस 1 केल्विनच 1 डिग्री सेल्सियस असतो. म्हणजे 10 केल्विन 10 डिग्री असणार, 15 केल्विन 15 डिग्री सेल्सियस असणार ज्या ज्या वेळेस चेंज असतो. कारण की तुम्ही बघा ना 0 डिग्री सेल्सियस म्हणजे 273 केल्विन, बट मी 1 डिग्री सेल्सियस विचारलं तर किती होतं, 274 होतो ना. म्हणजे चेंज झाला 1 डिग्री, चेंज झाला 1 केल्विन. सो 1 डिग्री आणि 1 केल्विन इक्वल असतात ज्यावेळेस चेंजबद्दल बोललेलं असतं. आणि इथे चेंज आहे त्यामुळे केल्विन आणि डिग्री सेल्सियसला मी रिप्लेस करू शकतो. दिस इज द युनिट. नाव वी विल स्टार्ट न्यूमेरिकल्स. न्यूमेरिकलसाठी फॉर्म्युला कोणता वापरणार आहे, मोलर मास ऑफ सोल्यूट इज वेट फ्रॅक्शन कॉन्स्टंट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी. दॅट्स इट. या फॉर्म्युलावरती सगळे न्यूमेरिकल्स बेस्ड असणार आहेत, ते आपण सगळेच्या सगळे ट्राय करू सॉल्व्ह करण्याचे. पहिले घेऊयात सॉल्व्ड एक्झाम्पल्स. सो लेट स्टार्ट विथ द सॉल्व्ड एक्झाम्पल्स. ओके, सो पहिला सॉल्व्ड एक्झाम्पल तुमच्या समोर आहे. क्वेश्चन थोडासा मोठा आहे, नीट वाचूयात क्वेश्चन काय. 1.02 ग्रॅम ऑफ युरिया वेन डिझॉल्व्ड इन 98.5 ग्रॅम ऑफ सर्टन सॉल्व्हेंट, नाव नाही सांगितलं आहे, डिक्रीजेस इट्स फ्रीजिंग पॉईंट बाय 0.211 केल्विन. बरोबर. आता पुढे बघा, पुढे कंटिन्यू केलं त्यांनी क्वेश्चन. 1.609 ग्रॅम ऑफ अननोन कंपाऊंड वेन डिझॉल्व्ड इन 86 ग्रॅम ऑफ सेम सॉल्व्हंट. मगाशी जो सॉल्व्हंट वापरला त्याच सॉल्व्हंटमध्ये अननोन कंपाऊंड टाकला तर इट डिप्रेसेस द फ्रीजिंग पॉईंट बाय 0.34 केल्विन. देन व्हॉट इज द मोलर मास ऑफ अननोन कंपाऊंड. अरे या प्रश्नामध्ये तुम्हाला युरियाबद्दल दिलं आहे, आधी युरियाला ॲड केलं आहे आणि डिप्रेशन सांगितलं आहे. आता अननोन कंपाऊंड ॲड करून डिप्रेशन सांगितलं आहे. तुम्हाला अननोन कंपाऊंडचा मॉलिक्युलर वेट विचारला आहे, युरियाचा मॉलिक्युलर वेट माहीत आहे. सो तुम्हाला 2 कंडिशन्स दिल्यात, एक कंडिशन आणि दुसऱ्या कंडिशनला इक्वेट करून मला उत्तर मिळणार आहे. दोन्हीकडे कॉमन काय, दोन्हीकडे कॉमन आहे सॉल्व्हंट. दोघांचा सॉल्व्हंट सेम आहे, सेम सॉल्व्हंट आहे, म्हणजे पाणी असेल तर पाणीच आहे. आणि जर सॉल्व्हंट सेम असेल तर त्याची कोणती गोष्ट कॉन्स्टंट राहते, तर ती असती के एफ. क्रायोस्कोपिक कॉन्स्टंट हा लिक्विड किंवा सॉल्व्हंटची प्रॉपर्टी आहे. म्हणजे इथे जी के एफची व्हॅल्यू आहे तीच के एफची व्हॅल्यू इथे असणार आहे. आणि तुम्हाला माहिती पाहिजे, जर मॉलिक्युलर वेटचा फॉर्म्युला हा आहे वेट फ्रॅक्शन 1000 के एफ अपॉन डेल्टा टी एफ, तर मला माहिती आहे की सॉल्व्हंट सेम असल्यामुळे दोघांसाठी हा नंबर कॉन्स्टंट राहणार आहे. दोघांसाठी कोण कॉन्स्टंट राहणार आहे, हा नंबर डेल्टा के एफ कॉन्स्टंट राहणार आहे. सो 1000 इंटू के एफ कॉन्स्टंट राहणार आहे. याचा अर्थ पहिल्या वाल्यासाठी 1000 के एफची व्हॅल्यू काय रे, M2 W1/W2 इंटू डेल्टा टी एफ. ही व्हॅल्यू पहिल्या वाल्यासाठी आहे. तीच व्हॅल्यू एक्झॅक्टली दुसऱ्या वाल्यासाठी पण पाहिजे, कारण की इथे पण 1000 के एफ सेम सॉल्व्हंट आहे. सो इथे पण तेच आलं पाहिजे. याचं मॉलिक्युलर वेट, याचा वेट ऑफ सॉल्व्हंट अपॉन वेट ऑफ सोल्यूट इंटू याचा डेल्टा टी एफ. टाका दोघांच्या व्हॅल्यूज आणि सॉल्व्ह करा. पहिल्यामध्ये मॉलिक्युलर वेट किती आहे, पहिला युरिया आहे म्हणून 60 आहे. पहिल्यामध्ये वेट ऑफ सॉल्व्हंट किती 98.5 आहे. वेट ऑफ सोल्यूट किती 1.02 इंटू
डेल्टा टी एफ किती आहे पहिल्या केसमध्ये डेल्टा टी एफ आहे 0.211 इज इक्वल टू पलीकडच्या केसमध्ये. आता सेकंड केसमध्ये अननोन आहे, मॉलिक्युलर वेट माहीत नाही, तेच तर काढायचं आहे. वेट फ्रॅक्शन काय 86/1.609 आणि टेम्परेचर चेंज किती आहे 0.34. हे सॉल्व्ह करून M2 काढायचं आहे. हे बघा, हे ऑब्व्हियसली इझी नाही आहे. काय इझी नाही आहे? कारण की हे कॅल्क्युलेशन्स खूप कॉम्प्लिकेटेड आहेत. बट आपण प्रयत्न करू शकतो, प्रयत्न करायला काय हरकत नाही आहे. हा 1च आहे असं अज्युम करतो मी. हा 1 आहे, ठीक आहे, ओके, ठीक आहे, नो प्रॉब्लेम. 1 आहे, काही प्रॉब्लेम नाही. आता काही सॉल्वेबल आहे का दिसत तर नाही आहे मला. मी याला ॲप्रॉक्सिमेटली 100 करून टाकतो. थोडं वाढवलं, ह्याला मी 0.2 करून टाकतो, थोडं कमी करून टाकलं. 100चा x0 याला दिला तर तो 2 होईल. 2 × 10 20 असतं, 20 × 60 असतं 1200. हा 1200 झाला लेफ्ट हँड साईड. पलीकडच्या साईडला काय M2 आहे, 86 आहे, खाली 1.6 आहे, उरलेलं 09 निग्लेक्ट मारूयात आणि 0.34 आहे. 0.34 आहे. ठीक आहे. आता मी काय करतो बघा, दोन्हीकडे 3 मल्टिप्लाय करतो. असं केल्याने का मी असं केलं बघा, कारण की मला 0.33 सारखा दिसतोय. 0.34 हा कसा दिसतोय 0.33 सारखा, आणि 0.333 चा 1 असतो. 0.33 + 0.33 + 0.33 0.99 म्हणजे 1 असतो. सो हा 1 झाला ना रे डायरेक्टली. सो इथे काय झालं 3600 इज इक्वल टू M2 86/1.6. 86/1.6. 1.6 इथे जाणार लेफ्ट हँड साईडला. सो तो काय होणार बघा, इथे सॉल्व्ह करूयात आपण. इथे जागा बनवून सॉल्व्ह करूयात. कॅल्क्युलेशन खूप वाढीव आहेत. 3600 × 1.6 बनेल आणि खाली 86 जाईल इज इक्वल टू M2 तुम्हाला मिळणार आहे. हा मॉलिक्युलर वेट आपलं उत्तर असणार आहे. सो x0 याला दिला तर तो 360 आणि 16 बनेल. आणि आता सॉल्व्ह करता येईल का, तर डिवाइड बाय 2 करूयात. 843 होतं हे. 43 ला 8 1 जा 8, 8 5 जा 40, 3 राहिला आहे. पॉईंट ऑलमोस्ट 4 जा 32 असतो. सो 360/5.4 हे आता सॉल्व्ह करायचं आहे. आणि 9च्या टेबलमध्ये 940 जा 360 असतं. 9च्या टेबलमध्ये हे 0.6 आहे. सो 40/0.6 दॅट इज 400/6. 400/6 इज 200/3. 200/3 66.67 ग्रॅम. हे तुमचं मोलार मास पाहिजे दुसऱ्यावाल्या अननोन सोल्यूटचं, आणि त्यांचा आन्सर आहे 67 आहे. क्या बात आहे, खूप जवळ आलं आहे आपण. हे सगळं कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन हे तुमच्याच एंडला तुम्हाला करायचं आहे. याचीच तर प्रॅक्टिस करावी लागते केमिस्ट्रीमध्ये. केमिस्ट्रीमध्ये नंबर्स खूपच वाढीव असतात, उगाच दिलेले असतात. काय गरज होती हे 1.609 द्यायची? काहीच नाही. आपल्याला कन्सेप्ट चेक करायचा होता. इथे तर कॅल्क्युलेशन पण चेक करावे लागतात. कॅल्क्युलेशन पण टेस्ट होत आहेत तुमचे बेसिकली. सो क्वेश्चन्समध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन्स डिफिकल्ट असणार आहे, त्यामुळे क्वेश्चन डिफिकल्ट बनत नाही. क्वेश्चन डिफिकल्ट कॉन्सेप्टमुळे बनतो, कॅल्क्युलेशनमुळे नाही बनला पाहिजे. कॅल्क्युलेशन तर तुम्हाला प्रॅक्टिसने जमणार आहे. ओके, सो हा होता पहिला सॉल्व्ड एक्झाम्पल. आता आपण जाऊयात अनसॉल्व्ड एक्झाम्पल्सकडे, कारण की एकच सॉल्व्ड एक्झाम्पल डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंटवरती होता. सो नाव वी विल मूव्ह टू अनसॉल्व्ड एक्झाम्पल्स. बघूयात किती सारे अनसॉल्व्ड आहेत. सो लेट्स स्टार्ट विथ क्वेश्चन नंबर 10. क्वेश्चन नंबर 10 तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. अ 5% ॲक्वेस सोल्युशन बाय मास. 5% म्हणजे 5 ग्रॅम 100 ग्रॅममध्ये, ह्याला म्हणतात 5%. कशाचा? ऑफ केन शुगर, म्हणजे ज्याचं मॉलिक्युलर वेट 342 ग्रॅम आहे, दिलं आहे क्वेश्चनमध्ये. हॅज अ फ्रीजिंग पॉईंट ऑफ 271 केल्विन. हा आपल्याला फ्रीजिंग पॉईंट दिला आहे, सोल्युशनचा दिला आहे. सोल्युशनचा ॲक्च्युअल फ्रीजिंग पॉईंट आपल्याला माहीत आहे. पाण्याचा काय असतो? येस, पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट माहीत आहे आपल्याला. पाण्याचा फ्रीजिंग पॉईंट असतो 273 केल्विन. सो 2 डिग्रीनी कमी झाला आहे तो. 2 डिग्रीनी कमी झाला आहे, ठीक आहे. कोणाचा? केन शुगरचा. ते म्हणत आहेत 5% ग्लुकोजचा काय असेल? 5% ॲक्वेस सोल्युशन म्हणजे 5 ग्रॅम 100 ग्रॅममध्ये ग्लुकोजचा काय असेल फ्रीजिंग पॉईंट. सो तुम्हाला बेसिकली सॉल्वंट तोच घेतला आहे. आधी पण पाणी घेतलं आहे, नंतर पण पाणी घेतलं आहे, कारण की दोन्हीकडे ॲक्वेस आहे. फरक एवढा आहे की पहिल्या केसमध्ये केन शुगर वापरलं आहे, दुसऱ्या केसमध्ये ग्लुकोज वापरले. सो आपल्याला फॉर्म्युला जो माहीत आहे मॉलिक्युलर वेटचा, काय असतो फॉर्म्युला? वेट फ्रॅक्शन कॉन्स्टंट अपॉन डिप्रेशन, KF आणि डिप्रेशन. सिन्स दोन्हीकडे पाणीच वापरलं आहे त्यामुळे हा कॉन्स्टंट राहणार आहे. मागे पण प्रश्न असाच केला आपण. सो हा कॉन्स्टंट असेल तर मी ह्याची व्हॅल्यू काय लिहू शकतो बघा. सगळं मल्टिप्लाय केलं तर M2 × W1/W2 × डेल्टा TF
पहिल्याचं शुड बी इक्वल टू दुसऱ्याचं, कारण की दुसऱ्या केसमध्ये पण ॲक्युएस आहे. सो M2 इंटू W1/W2 इंटू डेल्टा TF. बघूयात. केन शुगर 342, ग्लुकोज आहे ना 180. किती आहे वेट? 5%, 5 वरती 95, 95 आहे ना, 95 आहे वेट, 5 इन 100 ग्रॅम ऑफ सोल्युशन. डेल्टा TF किती आहे पहिल्या केसमध्ये? 2 डिग्रीचं डिप्रेशन झालं. इथे बघूयात किती डिग्रीचं होतं आहे. हे 95च येणार, हे 5च येणार. डेल्टा TF आपण ग्लुकोजच्या केसमध्ये काढूयात. 95/5 95/5 कॅन्सल होईल, हे बनेल 90. ह्याला 90ने डिवाईड करा. 342/90 इज अवर आन्सर. 0 कॅन्सल झालं तर 34.2 येतो तो, आणि 34.2 डिवाइड बाय 9 केलं जर मी, तर 9च्या टेबलमध्ये 9 3 27, 7 राहिला 72, 3.8 केल्विन एवढ्याने डिप्रेस होणार आहे. सो आधी 373 असेल तर तो जसा 2ने डिप्रेस झाला ना केन शुगरसाठी, तसा तो ग्लुकोजसाठी किती डिप्रेस होईल? ग्लुकोजसाठी 273 मधनं 3.8 मायनस करावं लागेल मला. सो 269.2 केल्विन असं उत्तर मिळालं पाहिजे. त्यांनी उत्तर दिलं आहे 269.06 केल्विन. ठीक आहे, मला असं वाटतं त्यांनी ओरिजिनल टेम्परेचर 273.15 घेतलं आहे, त्यामुळे थोडा फरक पडला आहे. मी 273 घेतलं आहे. आपल्याला माहिती आहे ॲक्च्युली 0 डिग्रीला 273.15 असतं. सो मी ते अप्रॉक्सिमेशन इथे केल्यामुळे माझा आन्सर थोडासा व्हेरी करत आहे. बट रिअल इज्जतीत आपण 273.15 घेतला असतं तर एक्झॅक्टली टेक्स्टबुक आन्सर मिळालं असतं आपल्याला. ओके, सो दिस इज द लास्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी दॅट वी आर गोइंग टू डिस्कस. ऑस्मॉटिक प्रेशर काय असतं हे आधी समजून घेण्याच्या आपण पहिलं तर ऑस्मॉटिक प्रेशरच्या आधी काही टर्म्स आहेत ते समजून घेऊयात. म्हणजे पहा, ऑस्मॉटिक प्रेशर हे लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर, एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट, डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट नंतर चौथी कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी आहे. जशी लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर वापरून आपण एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट एक्सप्लेन केलं, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर वापरून आपण डिप्रेशन इन फ्रीजिंग पॉईंट एक्सप्लेन केलं, तसंच लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर वापरूनच चौथं पण एक्सप्लेन करता येतं. सो ऑस्मॉटिक प्रेशर पण आपल्याला लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर वापरून एक्सप्लेन करता येणार आहे. एक लक्षात ठेवा, या चारही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीमधली सगळ्यात बेस्ट कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी ऑस्मॉटिक प्रेशर आहे. ह्यांनी कॅल्क्युलेशन मोर ॲक्युरेट येतात, बाकीच्यांपेक्षा ह्यांनी कॅल्क्युलेशन जास्त ॲक्युरेट येतात. हे तुम्ही फक्त नॉलेजसाठी लक्षात ठेवा. ऑस्मॉटिक प्रेशर पहिलं तर काय आहे हे चालू करण्याच्या आधी हा शब्द समजून घ्या, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल, परमिएबल म्हणजे परमिट करणं, सेमी म्हणजे अर्धवट परमिट करणं. असा मेम्ब्रेन जो अर्धवट परमिट करतो. म्हणजे काय, जर मी समजा एक कंटेनर घेतला, या कंटेनरमध्ये लेफ्ट साईडला मी भरलंय वॉटर, सॉल्व्हंट भरलंय, सॉल्व्हंट, आणि राईट साईडला भरलं आहे सोल्युशन, याच सॉल्व्हंटचं सोल्युशन. म्हणजे इथे आहे साधं पाणी, इथे आहे साखरेचं पाणी, शुगर टाकलेलं पाणी, आणि मध्ये आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. ही जी मेम्ब्रेन ना, ही सेमी परमिएबल मेम्ब्रेन आहे. हा पूर्णपणे बंद आहे. ओके, दोन्हीकडे आपल्याला सॉल्व्हंट आणि सोल्युशन आहेत सध्या. तर हे जे सेमी परमिएबल मेम्ब्रेन असतात त्याच्यामध्ये गॅप्स असतात ज्याच्यातनं लिक्विड जाऊ शकतं. बट कोणते पार्टिकल जाऊ शकतात, तर सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधनं फक्त सॉल्व्हंट पार्टिकल जाऊ शकतात. सोल्यूट पार्टिकल थोडे मोठे असतात, सो सोल्यूट पार्टिकल इथे अडकतात, फक्त सॉल्व्हंट पार्टिकल जाऊ शकतात. बट ॲक्च्युली सीन असा आहे की अरे सोल्युशनमध्ये पण सॉल्व्हंट असतो ना, सोल्युशनमध्ये पण सॉल्व्हंट असतो, तर इथनं पण सॉल्व्हंट इथे जातील, इथनं पण सॉल्व्हंट इथे येतील. बट नेट फ्लो जो असेल ना, तर तो नेट फ्लो इथून जास्त असतो. आता इथून जास्त का असतो तुम्ही म्हणाल सर, इथून जास्त का असतो, दोन्हीकडनं सॉल्व्हंट आले पाहिजे, गेले पाहिजे, इथून पण आला इथून पण आला गेला पाहिजे. बट इथे येतो आपल्याला कामात पहिलावाला कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी, लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. आपण काय शिकलोय की जर सॉल्व्हंट असेल तर त्याचा वेपर प्रेशर जास्त असतो, बट त्याला जेव्हा आपण त्यात साखर टाकून सोल्यूट ॲड करतो तेव्हा त्याचा वेपर प्रेशर कमी होऊन जातो. सो ऑब्व्हियसली इथून ह्या पर्टिक्युलर सॉल्व्हंटला जास्त प्रेस करण्यात आलं आहे, इथनं कमी प्रेस करण्यात आलं आहे. त्यामुळे इकडनं प्रेस झाल्यामुळे ढकलण्याची टेंडन्सी जास्त आहे. त्यामुळे सॉल्व्हंट मॉलिक्यूल इकडनं जाणारे जास्त प्रमाणात आहेत, इथनं येणारे कमी प्रमाणात आहेत. कारण की इथनं कमी प्रेस होतोय, वेपर्स त्याला जास्त प्रेस नाही करते, इथनं वेपर प्रेशर जास्त आहे. कारण की सॉल्व्हंटचा वेपर प्रेशर जास्त असतो, सोल्यूट ॲड केल्यावरती लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर झाल्यामुळे हा वेपर प्रेशर कमी असतो. सो दॅट इज द रिझन वेपर प्रेशरच्या डिफरन्समुळे सॉल्व्हंटमधनं सोल्युशनमधनं फ्लो होतो. ठीक आहे. सो सेमी परमिएबल मेम्ब्रेन पहिले तर काय करतो, सॉल्व्हंटला पास होऊ देतो,
सोल्यूटला पास होऊ देत नाही, सोल्यूटला पास होऊ देत नाही. सो त्यामुळे आपण जर काही बीकरमध्ये सॉल्व्हेंट घेतलं आणि सोल्युशन घेतलं तर काय होणार आहे, सॉल्व्हेंट सोल्युशनमध्ये घुसेल आणि सोल्युशनमध्ये पण जे काही सॉल्व्हेंट पार्टिकल्स आहेत ते पण सोल्युशनमध्ये येतील, ते पण सॉल्व्हेंट रिजनमध्ये येतील. यामुळे तुम्हाला वाटेल की अरे काय होतंय, दोन्ही इकडून इकडे चालले इथून इथे चाललंय, नेट काही फरक पडणार नाही. बट असं होत नाही. ॲक्च्युली काय होणार आहे की याच्यावरती जो वेपर प्रेशर आहे तो जास्त वेपर प्रेशर आहे, कारण की हा सॉल्व्हेंट आहे, प्युअर स्टेटमध्ये आहे. आणि जेव्हा सोल्युशन आपण बनवतो तर त्याच्यावरचा वेपर प्रेशर कमी असेल. सो हा जास्त प्रेशर असल्यामुळे इकडनं सॉल्व्हेंटचा फ्लो जास्त असेल. सो मोर सॉल्व्हेंट पार्टिकल्स विल गो. 100 पार्टिकल्स जात असतील तर फक्त 90 सॉल्व्हेंटचे येत असतील. सो इफेक्टिव्हली नेट फ्लो कुठे असेल, नेट फ्लो असा असेल, नेट फ्लो असा असेल. इनफॅक्ट इथं मी सॉल्व्हेंट सोल्युशनचं एक्झाम्पल घेतलं. इनफॅक्ट जर मी तुम्हाला 2 वेगवेगळे सोल्युशन्स पण घेतले ना, सोल्युशन ए, सोल्युशन बी, आणि सोल्युशन ए आणि सोल्युशन बी मध्ये जास्त कॉन्सन्ट्रेशन बीचं आहे, बीचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, एचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे. जर असं असेल की बीचं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे तर त्याचं वेपर प्रेशर लो असेल, जास्त कॉन्सन्ट्रेशनला लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर जास्त झालं असेल. ह्याचं कॉन्सन्ट्रेशन कमी आहे त्यामुळे याचं वेपर प्रेशर अजूनही जास्त आहे याच्यापेक्षा, त्यामुळे नेट फ्लो असंच राहणार आहे. सो नेट फ्लो कधी पण लेस कॉन्सन्ट्रेशनपासून मोर कॉन्सन्ट्रेशनकडे जाणार आहे. दिस इज द मीनिंग ऑफ सेमी परमिएबल, दिस इज द वर्किंग ऑफ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आय होप तुम्हाला सेमी परमिएबल मेम्ब्रेन कसा वर्क करतो हे कळालं आहे. सेमी परमिएबल मेम्ब्रेन सिलेक्टिव्ह पास करू देतो, सिलेक्टिव्ह त्याच्यातनं पॅसेज आहे, सिलेक्टिव्ह पॅसेज. सर्टन पार्टिकललाच पास होऊ देतो, सोल्यूटला पास होऊ देत नाही. दिस इज द वर्किंग ऑफ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आता बघू हा शब्द ऑस्मोटिक प्रेशर काय असतो. जर ऑस्मोटिक प्रेशर ह्या शब्दाचा अर्थ समजायचा असेल तर आपण एक एक्सपेरिमेंट छोटूसा करूयात. या एक्सपेरिमेंटमध्ये मी काय करणार आहे, मी घेणार आहे वॉटर, पाणी घेतलं आहे आणि मी त्याच्यामध्ये एक बल्ब इन्सर्ट केला आहे. या बल्बला खालून ओपन आहे हा बल्ब आणि एक ट्यूब आहे. ठीक आहे. या बल्बमध्ये खालून ओपन आहे तो पूर्णपणे. यामध्ये मी शुगर सोल्युशन घेतलं आहे. आता ऑब्व्हियसली शुगर सोल्युशन घेतलं आहे आणि बाहेर पाणी आहे, हे बाहेर सॉल्व्हंट आहे आणि हा सोल्युशन आहे, तर हा सगळा सांडून जाईल खाली. ते रोखण्यासाठी इथे लावला आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेन. इथे काय बांधलं आहे आपण, सेमी परमिएबल मेम्ब्रेन बांधला इथे, सेमी परमिएबल मेम्ब्रेन. आणि इथे सोल्युशन आहे, इथे सोल्यूट आहे. तर काय होणार आहे, सोल्यूट सोल्युशन. ऑलवेज रिमेंबर, सॉरी दिस इज सोल्युशन, दिस इज सॉल्व्हंट. हा सॉल्व्हंट आहे, सॉल्व्हंट लेस कॉन्सन्ट्रेशन आहे त्याचं. सो सॉल्व्हंट मॉलिक्युल्स इकडनं सेमी परमिएबल मेम्ब्रेनमधनं वर जाण्याचा प्रयत्न करतील आणि ते सोल्युशनमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतील. आणि आपल्याला माहिती आहे सोल्युशनमधले सॉल्व्हंट पण खाली येणार आहेत, सॉल्व्हंटमधले पण सॉल्व्हंटवरती जाणार आहेत. बट नेट फ्लो कुठून असेल, सॉल्व्हंट टू सोल्युशन असेल नेट फ्लो. यामुळे याच्यातलं सोल्युशन वाढत 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 लेवल वाढत जाईल, वाढत जाईल, वाढत जाईल, वाढत जाईल, लेवल वाढत राहील. आणि लेवल वाढून एका लेवलपर्यंत या ट्यूबमध्ये लिक्विड वाढून थांबून जाईल त्या लेवलला. कारण की ज्या मोमेंटला तो थांबेल, ज्या हाईटला तो थांबेल, त्यावेळेस जो डिफरन्स आहे ना प्रेशरमधला, जो डिफरन्स आहे प्रेशरमध्ये, तर हा हाईटमध्ये जेवढं लिक्विड गेलं आहे त्या प्रेशरमुळे आता सेमी परमिएबल मेम्ब्रेन स्टॉप झालं आहे, त्याच्यातला फ्लो स्टॉप झाला आहे. तर या प्रेशरला आपण म्हणतो ऑस्मॉटिक प्रेशर. सो बेसिकली ऑस्मॉटिक प्रेशर काय आहे रे, ऑस्मॉटिक प्रेशर इज दॅट प्रेशर विच कॅन स्टॉप द फ्लो ऑफ सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन स्टॉपचा फ्लो, नेट फ्लो स्टॉप करण्यासाठी जो प्रेशर लागतोय, दॅट प्रेशर इज कॉल्ड एज ऑस्मॉटिक प्रेशर. आणि ऑस्मॉटिक प्रेशर आपण इझिली काढलं या फॉर्म्युलेने, एच रो जी करायचं, यू विल गेट द ऑस्मॉटिक प्रेशर. इज इट क्लिअर व्हॉट इज ऑस्मॉटिक प्रेशर, व्हॉट इज सेमी परमिएबल मेम्ब्रेन. सेमी परमिएबल मेम्ब्रेन सॉल्व्हंटलाच का अलाउ करतो, सोल्यूटला का नाही करत. मग सोल्युशनमधनं सॉल्व्हंटमध्ये का गोष्टी जात नाहीत, सॉल्व्हंटमधनं सोल्युशनमध्ये का जातात, या सगळ्या गोष्टीचा कॉन्सेप्ट कळाला आहे का तुम्हाला. आता आपण थोडेसे त्याच्या इक्वेशन्स पण बघूयात. ओके, सो काही टर्म्स आहेत, आता आपण डेफिनेशन वगैरे बघून घेऊ नीट. ऑस्मॉसिस म्हणजे काय आपण बघितलं, ऑस्मॉटिक प्रेशर काय असतं. मग नंतर जर काही आपण एक बीकर घेतलं, त्यामध्ये आपण एक ट्यूब घेतली आहे, या ट्यूबला खालून जर काही सेमी परमिएबल मेम्ब्रेन लावून सोल्युशन घेतलं आहे आतमध्ये, तर व्हॉट डू वी ऑब्झर्व, सगळे सॉल्व्हंट आतमध्ये येतात आणि वरती सर्टन हाईटपर्यंत जाऊन सोल्युशन राईज होतं आणि सर्टन हाईटला राईज होऊन थांबून जातं. त्याचं रिझन काय की इकडे प्रेशर बिल्ड झालं आहे, हे हायड्रोस्टॅटिक प्रेशर बिल्ड झालं आहे, एच रो जी हायड्रोस्टॅटिक प्रेशर बिल्ड झालं आहे. ते प्रेशर ज्यावेळेस इथून येणाऱ्या सॉल्व्हंट मॉलिक्युलच्या प्रेशरला अपोज करेल त्यावेळेस तो जाऊन थांबेल. त्यामुळे ऑस्मॉटिक प्रेशर जे असतं, ज्याचं नोटेशन पाय आहे, त्याला डिफाईन कसं करतो, दी हायड्रोस्टॅटिक प्रेशर दॅट कॅन स्टॉप
ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस म्हणजे हे पास होणं. ऑस्मॉसिस म्हणजे काय बघा, वेन सोल्युशन अँड सॉल्व्हंट ऑर टू सोल्युशन्स ऑफ डिफरंट कॉन्सन्ट्रेशन्स, म्हणजे एक तर सॉल्व्हंट आणि सोल्युशन किंवा दोन दोन वेगवेगळे सोल्युशन्स वेगवेगळ्या कॉन्सन्ट्रेशनचे आर सेपरेटेड बाय सेमी परमिएबल मेम्ब्रेन, देन सॉल्व्हंट मॉलिक्युल्स पास थ्रू मेम्ब्रेन. सॉल्व्हंट मॉलिक्युलचा नेट जो पास आहे, पास होतात जे, त्याला ऑस्मॉसिस म्हणतात. बेसिकली ऑस्मॉसिस म्हणजे वन वे मिक्सिंग असतं ते. आणि हे वन वे मिक्सिंग थांबवणं, त्या थांबवण्याला जेवढा प्रेशर लागतो ना, त्या प्रेशरला आपण म्हणतो ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशर इज दॅट प्रेशर विच इज रिक्वायर्ड टू स्टॉप ऑस्मॉसिस. ऑस्मॉसिस म्हणजे वन साइडेड मिक्सिंग. आता काही टर्म्स आहेत आयसोटॉनिक, हायपरटॉनिक आणि हायपोटॉनिक म्हणून. तर हे टर्म्स नॉर्मली आपण जेव्हा आपण दोन लिक्विड्स कंपेअर करत असतो त्यावेळेस वापरतो. समजा मी असं म्हटलं की हे लिक्विड ए आहे, लिक्विड बी आहे, आणि मी मध्ये सेमी परमिएबल मेम्ब्रेन लावलं आहे, बट हा इकडे न जातोय ना हा इथे चालला आहे. हा पण सोल्युशन आहे, हा पण सोल्युशन आहे, बट इकडनं इकडे सॉल्व्हंट मिक्स होत नाही, म्हणजे नेट मिक्स होत नाही आहे. म्हणजे इथे 100 जात असतील तर इथे पण 100 चाललेत, त्यामुळे दोन्हीकडे इक्वल चाललेत. सो मिक्सिंग होत नाही आहे, त्यामुळे नेट कुठे फ्लो होत नाही आहे, म्हणजे ऑस्मॉसिस होत नाही आहे. तर अशा सोल्युशन्सला आपण म्हणतो आयसोटॉनिक सोल्युशन. आयसोटॉनिक सोल्युशन्स असे सोल्युशन्स असतात, टू ऑर मोर सोल्युशन्स, ज्यांचं कॉन्सन्ट्रेशन सेम असतं, ज्यांचं ऑस्मॉटिक प्रेशर सेम असतं. म्हणजे ह्याच्यातनं ह्याच्यात येणार नाही, ए मधनं बी मध्ये जाणार नाही, बी मधनं ए मध्ये येणार नाही, कारण की दोघांचंही आयसोटॉनिक असल्यामुळे सेम कॉन्सन्ट्रेशन आहे, आणि सेम कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे सेम ऑस्मॉटिक प्रेशर आहे. बट जर एचं ऑस्मॉटिक प्रेशर जास्त असेल तर आपण एला कसा होईल नेट फ्लो. एचं ऑस्मॉटिक प्रेशर जास्त असेल म्हणजे एचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, तर नक्कीच कसा फ्लो होईल, ज्याचं कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल तर त्याच्यामध्ये सॉल्व्हेंट एंटर करेल. ज्याचा ऑस्मॉटिक प्रेशर जास्त असेल ना त्यामध्ये सॉल्व्हंट पलीकडून एंटर करेल. बरोबर, ह्याचा ऑस्मॉटिक प्रेशर जास्त आहे. त्यामुळे हायपरटॉनिक सोल्युशन्स म्हणजे ते सोल्युशन्स, ए आणि बी मध्ये कोण हायपरटॉनिक आहे, तर ए हायपरटॉनिक आहे. हायपर म्हणजे मोर, जास्त त्याचं ऑस्मॉटिक प्रेशर आहे, जास्त त्याचं कॉन्सन्ट्रेशन आहे. वेअर ॲज बी जो आहे तो एच्या रिलेटिव्हली हायपोटॉनिक आहे. हायपो म्हणजे लेस ऑस्मॉटिक प्रेशर आहे, त्याचं लेस कॉन्सन्ट्रेशन आहे. सो आयसोटॉनिक, हायपरटॉनिक, हायपोटॉनिक हे शब्द नॉर्मली आपण कंपॅरिझनमध्ये वापरतो. आयसोटॉनिक दोन सोल्युशन्सला कधी म्हणू शकतो, जेव्हा त्या दोघांचा ऑस्मॉटिक प्रेशर आणि कॉन्सन्ट्रेशन सेम असेल. हायपरटॉनिक एकाला कधी म्हणू शकतो, जेव्हा ह्याचं ऑस्मॉटिक प्रेशर जास्त असेल, दुसऱ्याचं कमी असेल, किंवा कॉन्सन्ट्रेशन जास्त असेल, कॉन्सन्ट्रेशन कमी असेल, तर त्याला हायपर म्हणतो, आणि कमीवाल्याला हायपो म्हणतो. हायपोटॉनिक, हायपरटॉनिक, आणि इक्वल असतील तर आयसोटॉनिक. दीज आर सम टर्म्स. आता आपण बघूयात ऑस्मॉटिक प्रेशर जे आपण शिकलो आहे त्याचा फॉर्म्युला काय आहे, आणि तो फॉर्म्युला वापरून सगळ्यात महत्त्वाचा आपला एम की हाऊ विल आय कॅल्क्युलेट मॉलिक्युलर वेट, जे आपण पहिल्या तिन्ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टीमध्ये फाइंड केलं आहे, तसंच ऑस्मॉटिक प्रेशर वापरून कॅन आय कॅल्क्युलेट मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट, दॅट वी विल सी. सो लेट्स मूव्ह टू द लास्ट पॉईंट ऑफ दिस सेशन. ओके, आता बघूयात ऑस्मॉटिक प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे आणि नंतर मॉलिक्युलर वेट कसं कॅल्क्युलेट करू शकतो. तर बघा, ऑस्मॉटिक प्रेशर नॉर्मली आयडियल गॅस इक्वेशन सारखाच इक्वेशन फॉलो करतो, अँड डायरेक्टली फॉर्म्युला आपल्याला दिला आहे बुकमध्ये. पी व्ही इज इक्वल टू NRT असतं ना आयडियल गॅस इक्वेशन, तशी तर पाय व्ही इज इक्वल टू NRT असतं. इथे पाय जो आहे तो ऑस्मॉटिक प्रेशर आहे, व्ही व्हॉल्यूम आहे सोल्युशनचा, एन नंबर ऑफ मोल्स आहेत, आर आहे रिअल गॅस, आर इज कॉन्स्टंट, आणि टी आहे टेम्परेचर. आता हा जो आर आहे तो आपल्याला माहिती आहे काय आहे, पण याच्यासाठी जो आर आहे तो गॅससाठी 8.314 घेतो ना आपण, याच्यासाठी त्याची व्हॅल्यू आहे 0.08206. एवढी याची व्हॅल्यू आहे, 0.08206. आता युनिट्स काय असतील बघा, तर नॉर्मली हे आपण ATM मध्ये देतो प्रेशर, व्हॉल्यूम देतो DM क्यूबमध्ये, नंबर ऑफ मोल्स खाली जाणार आहे म्हणून मोल, आणि हे देतो केल्विनमध्ये म्हणून केल्विन. सो ATM DM क्यूब पर मोल पर केल्विन बिकम्स द युनिट ऑफ दॅट आर. आपल्याला ऑस्मॉटिक प्रेशरचा फॉर्म्युला जर लिहायचा असेल तर व्ही खाली घेऊन जावं लागेल, NRT/V असा बनतो फॉर्म्युला. बऱ्याच वेळेस N/V माहिती आहे तुम्हाला, नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम, ह्याला आपण म्हणतो मोलर कॉन्सन्ट्रेशन. मोलाल नाही काय, मोलार. सो याला कधी कधी CRT पण लिहितो आपण. C म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, मोलार कॉन्सन्ट्रेशन. ओके, मोलर कॉन्सन्ट्रेशन आहे, CRT असं पण लिहिलं जातं. सो ऑस्मॉटिक प्रेशर इज नंबर ऑफ मोल्स अपॉन व्हॉल्यूम R इंटू T. सो ॲट अ गिवन टेम्परेचर फिक्स ठेवणार आहे आपण, टेम्परेचरला चेंज करणार नाही आहे. सो ॲट अ गिवन टेम्परेचर ऑस्मॉटिक प्रेशर कुठल्याही सोल्युशनचं काढता येतं.
ओके, सो आता बघूयात ऑस्मॉटिक प्रेशर वापरून, म्हणजे ही कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी वापरून मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट कसं मोजायचं. सो लेट अस कन्सिडर एक बीकर आहे. या बीकरमध्ये आपण सर्टन अमाऊंट ऑफ सोल्यूट टाकतोय, ज्या सोल्यूटचं वजन M2 आहे. ठीक आहे, M2 अमाऊंट ऑफ सोल्यूट कधी पण ॲड करतो आपण, त्याचा मॉलिक्युलर वेट M2 आहे. सो अकॉर्डिंग टू दिस फॉर्म्युला पाय इज इक्वल टू काय येईल, एन काय असतं रे, नंबर ऑफ मोल्स असतात. नंबर ऑफ मोल्स ऑफ सोल्यूट कसे काढणार तुम्ही, W2/M2 काढणार ना, W2/M2 खाली व्हॉल्यूम ॲज इट इज R आणि T. सो क्लिअरली या फॉर्म्युल्याप्रमाणे आय कॅन फाइंड मॉलिक्युलर वेट इन दिस वे. वेट ऑफ सोल्यूट कॉन्स्टंट, टेम्परेचर पाय अँड वी विल गो डाऊन. दिस इज द फॉर्म्युला ऑफ कॅल्क्युलेटिंग मॉलिक्युलर वेट ऑफ सोल्यूट युझिंग ऑस्मॉटिक प्रेशर. ऑस्मॉटिक प्रेशर माहिती असेल, व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन माहिती असेल, वेट किती सोल्यूट ॲड केले ते माहिती असेल, RT सगळं माहिती असेल. यू कॅन इझिली फाइंड मॉलिक्युलर वेट ऑफ द solute that we have added in the solution. So this is how we can use this colligative property in calculating the molar mass of the solute. Okay, या फॉर्म्युल्यामध्ये मी CRT जो सांगितलं तुमच्या बुकमध्ये M दिलाय, त्याच्या C च्या ऐवजी नोटेशनचा डिफरन्स आहे फक्त. Mला त्यांनी मोलॅरिटी म्हणतो ना आपण, कॅपिटल M, तर इथं C वापरलाय मी, पण दोघांचा मिनिंग एकच आहे, मोलर कॉन्सन्ट्रेशन, मोलॅरिटी आहे. ठीक आहे, RT तर माहिती आहे तुम्हाला. सो दीज आर सम बेसिक फॉर्म्युले. आपण बघूयात हे फॉर्म्युले वापरून हाऊ टू सॉल्व न्यूमेरिकल. सो आता न्यूमेरिकल सॉल्व करूयात. त्यानंतर दोनच पॉईंट राहतात. रिव्हर्स ऑस्मॉसिस काय असतो, पहिले एक काम करूयात, रिव्हर्स ऑस्मॉसिस संपून टाकूयात. एकदा रिव्हर्स ऑस्मॉसिस संपेल नंतर आपण न्यूमेरिकल्स करूया. सो पुढचा जो पॉईंट आहे तो आहे रिव्हर्स ऑस्मॉसिस. रिव्हर्स ऑस्मॉसिसचा एक छोटासा आर्टिकल बुकमध्ये दिलेला आहे, एकदम सिम्पल आहे. बघा, नॉर्मली आपण ऑस्मॉसिस शिकलो आहे. आपण काय शिकलो, जर हे सॉल्ट वॉटर असेल म्हणजे वॉटर आणि सॉल्ट त्याच्यामध्ये मिक्स्ड आहे म्हणजे सोल्युशन आहे, आणि हे फ्रेश वॉटर आहे. फ्रेश वॉटर म्हणजे प्युअर वॉटर आहे. तर आपल्याला माहिती आहे सेमी परमिएबल मेम्ब्रेननी दोघं सेपरेटेड असतील तर जास्त फ्लो इथून इथे असणार आहे. सॉल्व्हंटपासून सोल्युशनकडे फ्लो जास्त असणार आहे कारण की याचं कॉन्सन्ट्रेशन लेस आहे. हा हायपोटॉनिक आहे, हा हायपरटॉनिक आहे. आणि कधी पण सॉल्व्हंटपासून सोल्युशनकडे जातं, हायपो टू हायपर जातं फ्लो. सेमी परमिएबल मेम्ब्रेनची ती प्रॉपर्टीज आहे. तर थोड्या वेळ फ्लो होईल आणि नंतर इकडचं लेवल राईज होईल आणि नंतर स्टॉप होऊन जाईल, बरोबर. बट जर मला हा फ्लो थांबवायचा असेल तर मला बेसिकली इकडनं काय करावं लागेल, पिस्टननी मला त्याला प्रेशराईज करावं लागेल. जर मी प्रेशर अप्लाय करून ठेवलं ऑस्मॉटिक प्रेशर जेवढं, तर हा फ्लो थांबणार आहे. हा फ्लो जर काय मला थांबवायचा असेल तर मला इकडनं एक्स्ट्रा प्रेशर लावावं लागेल, ज्याला आपण ऑस्मॉटिक प्रेशर म्हणतो. हे इथपर्यंत माहिती आहे आपल्याला. रिव्हर्स ऑस्मॉसिस काय असतं, जर मी मुद्दामून इथून ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जास्त प्रेशर लावला, अप्लाइड प्रेशर मी ऑस्मॉटिक प्रेशरपेक्षा जास्त लावला, तर काय होईल, तर इथून जास्त प्रेशर लावल्यामुळे सॉल्ट वॉटरमधनं सॉल्व्हंट म्हणजे फक्त वॉटर या साईडला येऊन जाईल. सॉल्ट वॉटरमधनं फक्त सॉल्व्हंट म्हणजे वॉटर या साईडला येऊन जाईल आणि तर फ्रेश वॉटरची क्वांटिटी वाढेल. त्यामुळे इकडनं आपल्याला फ्रेश वॉटर आउटपुटमध्ये मिळेल. ह्याला म्हणतात रिव्हर्स ऑस्मॉसिस. रिव्हर्स ऑस्मॉसिस इज द process in which pressure higher than osmotic pressure is applied so that the flow is from solution to solvent. उलटं, solvent to solution नाही, solution to solvent. रिव्हर्स ऑस्मॉसिस म्हणतात. आणि रिव्हर्स ऑस्मॉसिस वापरतात, हेच तर वापर त्याचा आहे. सॉल्ट वॉटर, समुद्राचं पाणी जे आहे त्याला आपण ड्रिंकिंग वॉटरमध्ये कन्वर्ट करायचं असेल, म्हणजे ज्याच्यामधनं आपल्याला सॉल्ट कंटेंट काढायचं असेल तर वी यूज दिस मेथड. ज्याच्याने ह्या इथून प्रेस केलं की रिव्हर्स ऑस्मॉसिसने वी कॅन ऑब्टेन फ्रेश वॉटर. सो दिस इज हाऊ थिंग्स वर्क. ओके, हे आहे रिव्हर्स ऑस्मॉसिस. सो ऑस्मॉटिक प्रेशर, ऑस्मॉसिस, रिव्हर्स ऑस्मॉसिस सगळं झालं आहे. आता आपण चालू करणार आहे न्यूमेरिकल्स. लेट्स स्टार्ट. तर पहिला प्रश्न जो आहे तो आहे सॉल्ड एक्झाम्पल. पेज नंबर 41 वरती तुम्हाला सापडेला प्रश्न. प्रॉब्लेम नंबर 2.9. व्हॉट इज द मोलर मास ऑफ अ सोल्यूट इफ अ सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 0.822 ग्रॅम ऑफ इट इन 300 DM क्यूब ऑफ वॉटर. MDM क्यूब काय दिलं माहीत नाही. DM क्यूब ऑफ वॉटर, MDM क्यूब काय बघूयात दिलं त्यांनी. MDM क्यूब 300 मिलीलीटर. ओके, MDM क्यूबचा अर्थ त्यांना म्हणायचं आहे मिली डेसिमीटर, मिली DM क्यूब. ॲक्च्युली असं देत नाही, आयडियली मिलीलीटरच म्हटलं पाहिजे त्याला. सो काय काय दिलं बघूयात. व्हॉट इज द मोलर मास ऑफ सोल्यूट इफ द सोल्युशन इज प्रिपेअर्ड बाय डिझॉल्विंग 0.822 ग्रॅम. हे वजन दिलं काय सोल्यूटचं वजन दिलं आहे. किती सोल्यूट ॲड केलं आहे, किती लिटरमध्ये ॲड केलं आहे, 300 मिली DM क्यूबमध्ये. आता मिली DM क्यूबलाच मिलीलिटर म्हणू आपण. 300 ml मध्ये ॲड केलं आहे. अँड पुढे काय दिले, ऑस्मॉटिक प्रेशर दिले. अरे बापरे, ऑस्मॉटिक प्रेशर 149 mm ऑफ Hg दिले.
बघा ऑस्मॉटिक प्रेशर ATM मध्ये नाही दिले, हे ATM मध्ये कन्वर्ट करावं लागणार आहे मला. कसं कन्वर्ट करायचं ATM मध्ये बघूयात आपण. हे ऑस्मॉटिक प्रेशर दिलं आहे आणि टेम्परेचर दिलं आहे 298 केल्विन. तुम्हाला विचारले मोलार मास काय असेल. सगळ्यांना फॉर्म्युला माहिती मॉलिक्युलर वेटचा. काय असतं मॉलिक्युलर वेटचा फॉर्म्युला असतो W2RT/πV. सिम्पल. आणि सगळ्यांचं व्हॅल्यू माहिती आहेत आपल्याला, पटापट व्हॅल्यूज टाकू आपण. W2 किती आहे 0.822 ग्रॅम आहे म्हणून चांगलं आहे. R किती आहे 0.08206. टेम्परेचर 300 केल्विन मी घेतो त्याला, 298 300 घेऊन टाकतो. डिवायडेड बाय व्हॉल्यूम किती आहे रे, व्हॉल्यूम लिटरमध्ये पाहिजे, मिलीलिटर नाही चालणार, लिटरमध्ये पाहिजे कारण की R जो असतो तो लिटरमध्ये असतो. सो हा लिटरमध्ये पाहिजे. सो 300 मिलीलिटर म्हणजे 0.3 लिटर. 0.3 लिटर व्हॉल्यूम आहे आणि पाय जो आहे प्रेशर जो आहे तो ATM मध्ये पाहिजे. पण हा तर MM ऑफ HGA मध्ये. आपल्याला माहिती आहे 760 mm म्हणजे 1 ATM असतो. तर 149 mm किती ATM असणार आहे, क्रॉस मल्टिप्लाय 149 × 1/760. सो पायच्या जागी काय टाकू 149/760 वर जाईल, बाय 760 वर जाईल. हे 149ला मी 150 पकडतो, कॅल्क्युलेशन्स इझी होतील. 1 0 याचा 1 0 याचा कॅन्सल होईल. 300 मधला 1 0 याला आणि 1 0 याला दिला तर कसे नंबर्स होतील बघा. 8.22 1 0 दिल्यामुळे ह्याचं काय होईल 0.82. 300चा फक्त 3 राहील 76. खाली काय 15 × 0.3. अरे 0.3 1 जा 0.3 10 जा. हा 10 ह्याला देऊन टाका. काय होईल बघा, इथे लिहितो मी पुढे, हे रब करतो. 8.22 × हा 10 ह्याला दिल्यावरती 8.2 76च आहे अपॉन 15. 15 5 जा 75. 15 5 जा 75 आणि 8.2 आणि 8. हा ऑलमोस्ट 8.2च आहे. करा मल्टिप्लाय. 8.2 × 8.2 × 5 करायचं. करूयात. पहिलं मी काय करतो 5 × 8.2 करतो, सोपं आहे ते कारण की 5 × हे किती येतं 41 येतं. 8.2 5 41 × 8.2 करायचं. 2 1 जा 2, 2 4 जा 8, 8 1 जा 8, 8 4 जा 32. सो ॲड केलं तर 2 6 3 3 33 6 2 म्हणजे 336. एकच डेसिमल प्लेस आहे ना, 336.2 असं उत्तर आहे का, तर 342 आहे. 342. खूप सारे अप्रॉक्सिमेशन करून आपण उत्तर आणलं आहे. हे नीट करायचं आणि हे उत्तर मिळवायचं तर बरोबर आहे. बाकी तर आपण अप्रॉक्सिमेशनने हे आन्सर काढलं आहे, आन्सर बरोबरच आहे. कळालं का कसं सॉल्व्ह करायचं होतं. फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन होता, सगळा डेटा दिला होता, फक्त युनिट्स थोडेसे मॅच करावे लागले. ओके, सो दिस वॉज द सॉल्व्ड एक्झाम्पल. आपण